नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. उन्हाळ्याला सुरुवात झाली की बाजारात भरपूर प्रमाणात कलिंगड यायला सुरुवात होते. तर याच कलिंगडापासून आज आपण ज्यूस बनवणार आहोत. कलिंगडाचे ज्यूस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता मी इथे एक कलिंगड घेऊन ते स्वच्छ धुवून कापून त्याचे असे तुकडे करून घेतले आहेत. हे तुकडे करताना आपल्याला सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत. कलिंगडातील बिया काढायला खूप वेळ लागतो, पण असे छोटे छोटे तुकडे केले तर बिया पटकन निघल्या जातात. एखाद दुसरी बी राहिली तर हरकत नाही, कारण ज्यावेळी आपण ज्यूस गाळून घेतो त्यावेळी ती वरती राहील. गाळताना वरती राहील म्हणून बिया काढायच्या नाहीत असं करू नका, नाहीतर ज्यूस चांगलं लागणार नाही. इथे मी कलिंगडातील सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. कलिंगडामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळे उन्हाळ्यात आपलं शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात कोणत्याही प्रकारची जळजळ होत असेल तर ती कलिंगडामुळे कमी होते. कलिंगडामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे आपले केस आणि त्वचा निरोगी राहतात आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढते. आता या इथे मी सर्व कलिंगडाचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत. आता यामध्ये चवीनुसार आपल्याला साखर घालून घ्यायचं आहे. साखरेचं प्रमाण तुमचं कलिंगड किती गोड आहे त्यानुसार तुम्ही ठरवू शकता. या इथे मी 4 चमचे साखर घालून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपलं कलिंगडाचं ज्यूस थोडं चटपटीत व्हावं यासाठी मी इथे अर्धा चमचा चाट मसाला घालून घेतलेला आहे. चाट मसाला घालणं एकदम ऑप्शनल आहे, पण चाट मसाल्यामुळे कलिंगडाला खूप छान चव येते. आता यामध्ये मी थोडं काळं मीठ घालून घेते. जर तुमच्याकडे काळं मीठ नसेल तर तुम्ही रेग्युलर मीठ वापरला तरीही चालेल, पण काळ्या मिठामुळे या ज्यूसला खूप छान चव येते. आता यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस पिळून घेते. जर तुम्हाला आवडत असतील तर यामध्ये तुम्ही थोडी पुदिन्याची पाने घातला तरीही चालेल. आता यावरती झाकण लावून घेते आणि हे मी मिक्सरला बारीक करून घेते. इथे मी कलिंगड छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता हे कलिंगडाचं ज्यूस आपण गाळून घेऊया. त्यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे, गाळणं घेतलेलं आहे आणि त्यावरती हे कलिंगडाचं ज्यूस घालून घ्यायचं आहे आणि सर्व ज्यूस आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एखाद दुसरी बी राहिली तर या गाळणीमध्ये ती वरती राहते. वरती राहतात म्हणून सगळ्याच बिया काढायच्या नाहीत असं तुम्ही अजिबात करू नका. आता या इथे मी हे ज्यूस पूर्णपणे गाळून घेतलेलं आहे. हे आपलं कलिंगडाचं ज्यूस तयार झालेलं आहे. आता हे ज्यूस आपण सर्व करायला घेऊया. त्यासाठी मी इथे काचेचे 2 ग्लास घेतलेले आहेत. तर सगळ्यात पहिला आपल्याला यामध्ये बर्फाचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि यावरती हे कलिंगडाचं ज्यूस घालून घ्यायचं आहे. तुम्हाला बर्फ आवडत नसेल तर कलिंगडाचं ज्यूस करून एक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून मग तुम्ही पिऊ शकता. बघू शकता किती छान असं आपलं कलिंगडाचं ज्यूस तयार झालेलं आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही पुदिन्याची पानेही घालू शकता. आता हे ज्यूस अजून छान दिसावं यासाठी मी यावरती असे कलिंगडाचे काप लावून घेते. तयार झालं आपलं असं हेल्दी कलिंगडाचं ज्यूस. किती छान दिसत आहे तुम्ही बघू शकता. कलिंगड खायला कंटाळा येत असेल तर असं ज्यूस करून तुम्ही नक्की प्या. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.